properties of ionic compound. Before studying the property of ionic compound, first we try this apparatus, metal spatula, burner, carbon electrode, beaker, cell, लॅम्प, प्रेस की, इलेक्ट्रिकल वायर एक्सेट्रा. ह्या ट्रायदिससाठी लागणारे जे ॲपरेटस आहे ते म्हणजे मेटल स्पॅच्युला घेणार आहे. त्याचप्रमाणे बर्नर हीट प्रोव्हाइड करण्यासाठी कार्बन इलेक्ट्रोड जे कॅथोड आणि ॲनोड म्हणून ॲक्ट होतील, बीकर सोल्युशन इन्सर्ट करण्यासाठी, सेल वायरला कनेक्ट करण्यासाठी, लॅम्प इलेक्ट्रिसिटी पास होते की नाही हे चेक करण्यासाठी लॅम्प युटिलाइज करणार आहे, प्रेस की, इलेक्ट्रिकल वायर एक्सेट्रा. केमिकल सॅम्पल ऑफ सोडियम क्लोराइड, पोटॅशियम आयोडाइड अँड बॅरियम क्लोराइड वॉटर हे सोल्युशन आपण या ट्रायदिसमध्ये युटिलाइज करणार आहे. प्रोसिजर बघूया. प्रोसिजर ऑब्झर्व द अबोव सॅम्पल्स, प्लेस सॅम्पल ऑफ वन ऑफ द अबोव साल्ट ऑन द स्पॅच्युला अँड हीट इट ऑन द फ्लेम ऑफ द बर्नर. रिपीट द प्रोसिजर युझिंग द अदर साल्ट. आपण वरती केमिकल्स घेतलेले आहेत. मग आता काय करणार आहे, आपण एक केमिकल घेणार एका स्पॅच्युलामध्ये, हीट प्रोव्हाइड करणार त्याला बर्नरच्या साहाय्याने. असं सर्व साल्टसाठी आपण हीच प्रोसिजर काय करणार, रिपीट करणार, त्याला हीट प्रोव्हाइड करणार. ॲज शोन इन द फिगर असेंबल अँड इलेक्ट्रोलाइट सेल. आता बघा फर्स्ट ए मध्ये दिलेलं आहे की टू हीट द साल्ट सॅम्पल. जे साल्ट सॅम्पल तुम्ही स्पॅच्युलामध्ये घेणार आहे त्याला बर्नरच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारे हीट प्रोव्हाइड करणार आहे. देन सेकंड वन दिलं आहे टू चेक द कंडक्टिव्हिटी ऑफ द साल्ट सोल्युशन. साल्टची कंडक्टिव्हिटी चेक करण्यासाठी आपण इथे बघा बीकर घेतलं आहे. त्या बीकरमध्ये वॉटरमध्ये साल्ट सोल्युशन टाकले म्हणजे साल्ट सोल्युशन येते. इलेक्ट्रोड डीप केले, ते ग्राफाईटचे रॉड आहेत. इथे प्रेस की आहे, क्लोज केली तर करंट फ्लो होईल कारण की त्याला इलेक्ट्रिक सेल कनेक्ट केलं आहे. आणि इलेक्ट्रिसिटी जर पास झाली तर बल्ब काय होणार आहे, ग्लो होणार आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितले असेंबल अँड इलेक्ट्रोलाइट सेल बाय युझिंग द बीकर अँड कनेक्टिंग द कार्बन इलेक्ट्रोड टू द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. इथे आपण बघितले की हे जे इलेक्ट्रोड आहे, ग्राफाईटचे जे रॉड आहेत, हे काय केले बॅटरीचे हे पॉझिटिव्ह आणि त्याचप्रमाणे निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच केले आहेत दोन्ही पण विथ द हेल्प ऑफ वायर. डिप द इलेक्ट्रोड इन द सोल्युशन ऑफ एनी वन ऑफ द साल्ट. आता कोणतंही साल्ट सोल्युशन घेतलं तुम्ही तरी चालेल केमिकल्सपैकी, आणि त्यामध्ये इलेक्ट्रोड काय करणार आहे, डिप करणार आहे. डू यू सी द लाईट ग्लोईंग. तुम्हाला लाईट ग्लो होताना दिसतोय का. चेक धिस विथ ऑल द अदर साल्ट ॲज वेल. आणि त्याचप्रमाणे बाकीच्या साल्टसोबत तुम्ही चेक करणार आहे. आता बघा ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये बल्ब ग्लो होतो का, तर मग त्यामधनं इलेक्ट्रिसिटी काय केली जाते, पास केली जाते इझिली. त्यामध्ये हे जे इलेक्ट्रोड आहे त्याचप्रमाणे सोल्युशन जे आहेत त्यामधनं काय होणार आहे, इलेक्ट्रिसिटी पास होणार आहे का, तर मग ते इलेक्ट्रोड काय आहेत, एक निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच आहे, एक पॉझिटिव्ह टर्मिनलला अटॅच आहे. आणि त्यामुळे ह्या सर्व प्रोसिजरमध्ये कोणतेही साल्ट तुम्ही साल्ट सोल्युशन घेतलं तरीही सेम प्रोसिजर केल्यानंतर तुम्हाला बल्ब ग्लो होताना दिसेल का, तर मग त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास केली जाते. वी सी हिअर जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंडच्या जनरल प्रॉपर्टीज काय आहेत ते आपण बघूया. फर्स्ट आहे द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द positively and negatively charged ion is strong. Therefore, the ionic compound exists in solid state are hard. जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आयनमध्ये तो स्ट्रॉंग असल्यामुळे काय झालं की ती कंपाऊंडची जी स्ट्रेंथ आहे किंवा
ती काय होते, इन्क्रीज होते. का तर मग अपोजिट चार्ज एकमेकांना अट्रॅक्ट करतोय, म्हणजे त्यामध्ये तयार होणारा फोर्स स्ट्रॉंग आहे आणि फोर्स स्ट्रॉंग असल्यामुळे तो सेपरेट करणं काय हार्ड आहे. म्हणून आयोनिक कंपाऊंड जे असतात, जे सॉलिड स्टेटमध्ये एक्झिस्ट करतात, ते काय असतात, हार्ड असतात. The ionic compound are brittle and can be broken into the pieces by applying pressure. पण जर तुम्ही त्या आयोनिक कंपाऊंडवरती काय केलं, फोर्स अप्लाय केल्यानंतर ते ब्रिटल असतात, त्यामुळे लवकर ते पीसेसमध्ये काय होतात, ब्रेकडाऊन होतात. ही सेकंड प्रॉपर्टी झाली. Then third one is the intermolecular force of attraction is high in ionic compound and large energy is required to overcome it. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे, कारण की ते काय अपोजिटली चार्ज आयन आहे आणि अपोजिटली चार्ज आयनमुळे तो आयोनिक कंपाऊंड फॉर्म झाला आहे. त्यामुळे त्यामध्ये असणारा जो फोर्स आहे तो काय हाय असल्यामुळे लार्ज एनर्जी त्याला काय रिक्वायर्ड असते तो आयोनिक कंपाऊंड ओव्हरकम करण्यासाठी. आणि त्यामुळे देअरफॉर द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ आयोनिक कंपाऊंड आर हाय. आणि त्यामुळे म्हटलं जातं की मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे आयोनिक कंपाऊंडचा तो काय असतो, हाय असतो. आपण टेबल बघूया. टेबल नंबर 8.6 मध्ये तुम्हाला काही कंपाऊंड जे आहेत त्याचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट दिले. वॉटर H2O नॉन आयोनिक, त्याच्यामध्ये आयन नसतात, मेल्टिंग पॉईंट 0 आहे, बॉइलिंग पॉईंट 100 आहे. त्याचप्रमाणे झिंक क्लोराईड दिले ZnCl, हा आयोनिक आहे, मेल्टिंग पॉईंट 290, बॉइलिंग पॉईंट 732 डिग्री सेल्सिअस आहे. अशा प्रकारे आपण सगळ्यांचे ऑब्झर्व करू शकतो आणि ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला कळते की सर्वात कमी मेल्टिंग पॉईंट हा वॉटरचा आहे 0 डिग्री सेल्सिअस आणि सर्वात जास्त असलेला मॅग्नेशियम ऑक्साईड 2852 डिग्री सेल्सिअस. आता बॉइलिंग पॉईंटचा विचार करूया. बॉइलिंग पॉईंटमध्ये ही वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आहे, जो सर्वात कमी आहे. आणि सर्वात जास्त असलेला मॅग्नेशियम ऑक्साईड तो आहे 3600. म्हणजेच काही सांगितल्याप्रमाणे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आयोनिक कंपाऊंडमधला हाय असतो आणि हाय असल्यामुळे त्या इलेमेंटचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट पण काय असणार आहे, हाय असणार आहे. फोर्थ प्रॉपर्टी, आयोनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. आयोनिक कंपाऊंड जे असतात ते वॉटरमध्ये सोल्युबल असतात, मिक्स होतात वॉटरमध्ये. दिस इज बिकॉज द वॉटर मॉलिक्यूल ओरिएंट in a particular manner around the ion separated by dissociation process. जर आपण बघितलं वॉटरचे जे मॉलिक्यूल असतात त्या पर्टिक्युलर मॅनरने त्याचे जे आयन्स असतात हे काय करतात, सेपरेट होतात डिसोसिएशन प्रोसेसने. As a result of this, a new force of attraction is established between the ion and the surrounding water molecule, replace the original intermolecular attraction and the aqueous solution of ionic compound are formed. आता जेव्हा वॉटरमध्ये वॉटर मॉलिक्युल्स आहेत किंवा वॉटर आहे त्यामध्ये तुम्ही साल्ट सोल्युशन टाकले तर त्यामध्ये काय होतं किंवा आयोनिक कंपाऊंड टाकल्यानंतर तिथे डिसोसिएशन प्रोसेस होते. डिसोसिएशन प्रोसेस होताना काय होणार आहे, ते जे इलेमेंट आहेत ते जे आयन्स आहेत ते काय करतील, न्यू फोर्स ऑफ अट्रॅक्शन एस्टॅब्लिश करतील, म्हणजे नवीन बॉन्ड फॉर्म करतील, ओरिजिनल मॉलिक्युलला रिप्लेस करतील. आणि रिप्लेस केल्यामुळे काय होणार आहे, ॲक्वियस सोल्युशन तयार होणार आहे त्या आयोनिक कंपाऊंडचं. आणि हे कशामुळे पॉसिबल आहे तर डिसोसिएशन प्रोसेसमुळे. The ionic compound are however insoluble in solvent like kerosene and petrol. पण जर आपण बघितलं तर आयोनिक कंपाऊंड हे जे आहेत हे इनसोल्युबल असतात केरोसिन आणि पेट्रोलमध्ये. हे एक्सेप्शन्स आहे त्याचे.
This is because, unlike water, a new attractive force cannot be established in this solvent. मग का असं होतं ते इनसोल्युबल काय आहेत का तर मग केरोसिन आणि पेट्रोल सोबत तो नवीन फोर्स ऑफ अट्रॅक्शन चा जो बॉन्ड आहे तो एस्टॅब्लिश करू शकत नाही, म्हणून दे आर इनसोल्युबल इन दिस सॉल्व्हेंट केरोसिन अँड पेट्रोल. ही झाली फोर्थ नंबरची. देन फिफ्थ प्रॉपर्टी इज द आयनिक कंपाऊंड्स कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन इन सॉलिड स्टेट. आयनिक कंपाऊंड जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये असतात तेव्हा ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. इन दिस स्टेट द आयन्स कॅनॉट लिव्ह देअर प्लेसेस. ह्या कंडिशनला आयन्स त्याची जी प्लेस आहे ती सोडत नाही. हाऊएव्हर in the fused molten state they can conduct electricity, as in this state the ions are mobile. जेव्हा ते फ्यूज किंवा ज्याला आपण मोल्टन स्टेट म्हणतो त्या स्टेटमध्ये ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात का तर मग त्याचे जे आयन्स असतात हे मोशनमध्ये असतात, मोबाईल असतात, म्हणजेच काय ते मोशनमध्ये असतात, म्हणून ते इलेक्ट्रिसिटी काय करू शकतात कंडक्ट करू शकतात मोल्टन स्टेटमध्ये. The aqueous solution of ionic compound conduct electricity as they contain the dissociate ion. जर आपण आयनिक कंपाऊंडचं aqueous सोल्युशन घेतलं तर त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली जाते का तर मग त्याच्यामध्ये आयन डिसोसिएट केले जातात, म्हणून डिसोसिएटेड आयन त्यांनी कंटेन केलेले असतात. ऑन पासिंग करंट through the solution the ions move to the opposite charge electrode. जसं आपण याआधी ट्रायडिस बघितलं, त्या ट्रायडिसमध्ये आपण इलेक्ट्रोडचा वापर केला होता, ते इलेक्ट्रोड साल्ट सोल्युशनमध्ये डीप केले होते. मग त्यावेळेस काय होतं, ते जे आयन असतात ते अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोडकडे मूव्ह होतात जेव्हा करंट पास होतो तेव्हा. Due to the electrical conductivity in the fuse, the dissolved state, the ionic compound are called electrolytes. आता जर आपण बघितलं की आयनिक कंपाऊंड काय करतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात केव्हा जेव्हा ते फ्यूज किंवा डिझॉल्व स्टेटमध्ये असेल तेव्हा, आणि त्यालाच काय म्हटलं जाते इलेक्ट्रोड म्हटलं जातं. जसं आपण याआधी ग्राफाईटचे रॉड वापरले होते, त्यामध्ये साल्ट सोल्युशनमध्ये ते इलेक्ट्रोड डीप केले आणि डीप केल्यानंतर आपल्याला कळालं की पूर्ण सर्किटची अरेंजमेंट केली, सेल लावला आहे, प्लग की लावली आहे आणि तो लॅम्प काय होतो ग्लो होतोय. म्हणजेच काय तर हे जे आयनिक कंपाऊंड असतात जेव्हा ते मोल्टन स्टेटमध्ये किंवा फ्यूज स्टेटमध्ये असतात तेव्हा ते इलेक्ट्रिसिटी काय करू शकतात कंडक्ट करू शकतात, बिकॉज देअर आयनिक कंपाऊंड or ions of that ionic compound are mobile, ते मूव्ह होतात म्हणून.